नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी आरोग्यम धनसंपदेसाठी काम करतो. आरोग्यम धनसंपदा काय करते? तर आरोग्य धनसंपदा सर्वसामान्य लोकांना जीवन विमा, आरोग्य विमा संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करते. आम्ही स्वतः इन्शुरन्स पॉलिसी विकतो, सल्ले देतो. सल्ले काही वेळेस आम्ही मोफत देतो, काही वेळेस आम्ही त्याचे चार्ज घेतो जेव्हा आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन सांगतो. आज आपण एक व्हिडिओ बनवतो हा खास की विद्यार्थ्यांसाठी. आता हे विद्यार्थी कोण लक्षात घ्या. तर जे विद्यार्थी 10वी 12वी झाल्यानंतर डिप्लोमा डिग्रीसाठी आपल्या आईवडिलांपासून लांब जातात कॉलेज शिक्षणासाठी. समजा धरून चाला, मुंबईचा विद्यार्थी आहे, त्याचं लागलं MBBSसाठी चान्स लागला बुलढाण्याला. ओके, सो तो मुंबईवरून बुलढाण्याला शिकायला जातो 4 वर्षाच्या कोर्ससाठी आणि तिथे त्याचं कोणी नाही आहे. तो कॉलेज हॉस्टेलमध्ये राहणार, तिथे तो शिकणार आणि त्याचं ते कॉलेज करत राहणार. पण अडचण काय आहे मोठी? हा झाला MBBSचा मुलगा. डिप्लोमाला गेला एखादा मुलगा, बीचा असं इलेक्ट्रिक्स, कॉम्प्युटर्स अशा डिप्लोमाला गेलाय. तिथे पण 2 वर्ष 3 वर्षाचा डिप्लोमा डिग्री हे कोर्सेस आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय सरसकट की मुलं जेव्हा आपल्या आईवडिलांपासून लांब जातात शिक्षणासंदर्भात, मग अशा वेळी ते राहतात कुठे, हॉस्टेलला किंवा स्वतःच्या कुठेतरी घर घेऊन राहतात. पण अशा वेळेस त्यांचं तिथे कोणी नातेवाईक नसतं आणि एनी इमर्जन्सी, काही अडचणीच्या वेळेस, काही ॲक्सिडेंट झालं किंवा एखादा काही सिरियस आजार झाला, तर अशा वेळेस त्या मुलांना आपल्या कुटुंबाकडे येण्या इतका वेळ नसतो. म्हणजे समजा आपण असं धरून चालूया, फॅमिली राहते मुंबईला, मुलगा राहतो बुलढाण्याला. आता बुलढाण्यावरून तो मुंबईला येऊ शकत नाही, काही ॲक्सिडेंट झालं, त्याला तिथे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे त्या क्षणाला. मग अशा वेळेस काय होतं, जर एरी मोठं काहीतरी घटना घडली असेल आणि ते लाखाचं बिल होणार असेल, तर त्या फॅमिलीसाठी तो मोठा शॉक आहे ना, की तो मुलगा तेवढा लांब शिक्षण घेतोय आणि अचानक काहीतरी घटना घडली, ॲक्सिडेंट झालं किंवा काही त्याला मोठा आजार झाला इमर्जन्सी, तर अशा वेळेस त्या मुलाला ट्रीटमेंट तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये होणं गरजेचं आहे. आणि आजची तरुण पिढी सरकारी हॉस्पिटलवर जात नाही, शक्यतो ते प्रायव्हेट हॉस्पिटलवर जातात आणि अशा वेळेस त्याला तो मोठा फटका पडतो त्यांच्या फॅमिलीला. तर माझी नम्र विनंती आहे अशा फॅमिली मेंबर्सना, अशा तरुण मुलांना, मुलींना, की तुम्ही जेव्हा नवीन शिक्षणासाठी बाहेर पडता, घरापासून लांब जाता, तेव्हा तुम्ही स्वतःहून मेडिक्लेम पॉलिसी काढा. कदाचित तुमच्या घरच्या लोकांना त्याच्याबद्दल ज्ञान नसेल. एखाद्या खेड्यातनं मुलगा आलाय, गावखेड्यातनं, किंवा त्याच्या घरातल्या आईवडिलांना माहिती नाही आहे की मेडिक्लेम पॉलिसी काय असते आणि त्याचा हप्ता किती असतो, त्यांच्याबद्दल ज्ञान नाही आहे त्यांना. मग अशा वेळेस तुम्ही ज्ञान घ्या की आपण 1 वर्षाला 8 ते 10 हजार रुपये भरले, आपलं वय असतं 18 वर्ष, 19 वर्ष, 20 वर्ष आणि तुमचा प्रीमियम असेल जास्तीत जास्त 17-18 हजार रुपये, तर वर्षाचा प्रीमियम तुम्ही भरू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक 5 लाख किंवा 10 लाखाचा तुमचा मेडिक्लेम असतो. त्या मेडिक्लेममध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचं सिक्युअर्ड असतं की तुम्ही जिथे पण कुठे असाल तिथल्या जवळच्या प्रायव्हेट हॉस्पिटल तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये फक्त डिपॉझिट भरावं लागतं. हे तर सगळ्याकडे चेंजेस आहेत प्रत्येकाचे. पण सांगण्याचा उद्देश काय की अडचणीच्या वेळेस तुम्हाला उपयोगी येतो मेडिक्लेम, ज्याला आपण आरोग्य विमा म्हणतो. हा आरोग्य विमा तुम्हाला त्या क्षणाला उपयोगी येतो की तुमची काही अडचण आली, काही ॲक्सिडेंट झालं तुमचं गाडीचं किंवा तुमची बाईक स्लिप झाली, अशा वेळेस तुम्ही तो मेडिक्लेम पॉलिसीचा जो नेटवर्क हॉस्पिटल आहे तिथे जाऊन ट्रीटमेंट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही चांगले स्टेबल झालात की तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे परत येऊ शकता आणि पुढची ट्रीटमेंट करू शकता. पण सांगण्याचा उद्देश काय की आजच्या तरुण पिढीला हे माहिती नाही आहे. त्यांना एवढं माहिती आहे की मला डिप्लोमा करायचा आहे, डिग्री करायची आहे, कुठे ॲडमिशन घ्यायचं, सगळे शोधाशोध चालू असते त्यांची, कुठल्या एंट्रन्स एक्झाम द्यायचे, सगळ्याची त्यांना माहिती असते. पण त्यांना माहिती नसतं की
आपण हे सगळं बेस केलेलं आहे तयार. आपण एंट्रन्स एक्झाम दिल्या आहेत, आपण एंट्रन्स एक्झाम क्रॅक केल्या आहेत पूर्णतः, आणि आता आपला डिप्लोमाचं डिग्रीचं ॲडमिशन झालेलं आहे. पण आपण जिथे जातोय ते अनोळखी शहर आहे. तिथे जर आपल्याला काही आजारपण आलं किंवा काही ॲक्सिडेंट झालं तर अशा वेळेस आपल्याकडे काय आहे सोय? तर ही सोय म्हणजे तुमचा असलेला मेडिक्लेम पॉलिसीचा. मेडिक्लेम जी पॉलिसी आहे ती तुम्हाला सेफ्टीसाठी असते. आता ती कशी काम करते, काय काम करते, त्याचा बेनिफिट काय आहे, या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल, फ्रीमध्ये माहिती हवी असेल, तर मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. आपण कधी 2 वार ठेवलेत त्या दिवशी तुम्ही फोन करून किंवा माझा हा जो आरोग्य धनसंपदाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा, सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट काढा, मला व्हॉट्सअप करा, त्याखाली तुमचा प्रश्न टाकून मी त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कॉल करणार आणि तुम्हाला माहिती देणार. तर सांगण्याचा उद्देश काय की ज्यांचे आई वडील अशिक्षित आहे किंवा त्यांना माहिती नाही, त्यांच्या मुलांनी ह्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. पण जे आई वडील सुशिक्षित आहेत त्यांनी तरी आपल्या मुलांच्या सेफ्टीसाठी आरोग्य पॉलिसी काढून त्या मुलांकडे देणं, त्याची माहिती देणं की ही तुझी पॉलिसी आहे, हे तुझं डॉक्युमेंट आहे, तुझी ही ID कार्ड आहे पॉलिसी संदर्भातलं, आणि तुझ्याजवळ तू जिथे राहतो हॉस्टेलला किंवा पेइंग गेस्ट म्हणून तिथलं जवळचे किती हॉस्पिटल या कंपनीबरोबर टायअप आहेत, नेटवर्क हॉस्पिटल, त्याची माहिती देणं. किंवा आम्हाला सांगा, आम्ही सांगू त्या मुलांना की तुम्ही जिथे कुठे राहताय त्याच्या जवळपास कुठले हॉस्पिटल्स आहेत जिथे तुम्ही इमर्जन्सीमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता. आम्ही मुलांना माहिती देऊ. पण हे करणं गरजेचं आहे, कारण आजच्या तारखेला तुम्ही शिक्षणासाठी कर्ज काढलेलं असतं. तुमच्या आईवडिलांनी शिक्षणासाठी, मी खूपशा मुलांना बघतो डिप्लोमा डिग्रीवाले आहेत ना, त्यांचं लोन काढून ते लोक शिक्षण करतात, एज्युकेशन लोन काढून शिक्षण घेतात. मग अशा वेळेस, किंवा जर लोन नाही काढले पण तुम्ही काहीतरी तुम्हाला फ्री शिफ्ट मिळाली किंवा कशा संदर्भात पण तुम्हाला पण शिक्षण घेत आहे तुम्ही, तर अशा वेळेस तुमच्याकडे स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आणि मी स्टुडंटसाठी ह्याच्यासाठी सांगतो कारण मी खूप वेळा बघितलेलं आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये स्टुडंट येतात आणि खूप मग त्यांची परिस्थिती बिकट होते की अरे कैसा है, सब गंदा लगता है, अच्छा नहीं लगता है, क्या है ये. आणि मग किंवा ते प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले, म्हणजे जे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल तिथे, तर तिथे त्यांना त्या टायमाला त्यांच्या खिशाला ते परवडत नाही, कारण त्यांच्याकडे एक मुबलक पैसा नसतो, त्यांच्याकडे एक पॉकेट मनी दिलेलं असतं आईवडिलांनी. पण अशा वेळेस त्यांना ते ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. मग मित्र परिवार सगळे पैसे कॉन्ट्री करतात आणि त्याला ट्रीटमेंट करतात. तर बघा, जर तुमच्या जवळपास जर मुलं अशी कोण डिप्लोमा डिग्रीसाठी जात असतील शिक्षणासाठी, मुंबई पुण्याच्या बाहेर, किंवा मुंबई पुण्याच्या बाहेरची मुलं मुंबई पुण्यामध्ये येत असतील, तर तुम्ही त्यांना नक्की मेडिक्लेम काढायला लावा आणि त्यांना त्याची सगळी माहिती द्या. जर एखादा मुलगा माझ्याकडून मेडिक्लेम काढतो तर मी त्या मुलाला किंवा त्या मुलीला क्लिअर कट सगळं सांगतो की तू कुठे राहणार आहेस, मला ॲड्रेस सांग, तिथे काय जवळपास हॉस्पिटल्स आहेत त्याची मी माहिती देतो. कारण ही माहिती मी जर नाही दिली, आणि कदाचित असं पण करतो मी की जेव्हा एखाद्या इमर्जन्सी असेल आणि त्याला जर कोणीच नाही आहे जवळपास आणि आपण तिथे जवळ असतो, तर आम्ही त्याला जाऊन तिथे सगळं डॉक्युमेंटेशन करतो आणि त्याला मदत करतो. कारण मदत करणं गरजेचं आहे, कारण त्या क्षणाला त्याला गरज आहे, कारण त्याचा कोणतरी फॅमिली मेंबर्स असतो त्याच्यासाठी धावून येतो. तसं आमचं काम आहे की त्याला धावून जाणं आणि त्याला सपोर्ट करणं. तर माझी सगळ्या तरुण पिढीला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या पूर्ण ग्रुपमध्ये सर्क्युलेट करा. म्हणजे जर तुमचं ट्युशनचा ग्रुप आहे, कॉलेजचा ग्रुप आहे, तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही हा माझा व्हिडिओ पाठवा. तुमच्या ग्रुपमधल्या मेंबर्सना समजेल की हेल्थ इन्शुरन्स का गरजेचं आहे, आणि आपण जिथे बाहेरगावी जातो आहे, परदेशात, शहरामध्ये कुठलाही जातो आहे, तर तिथे तो खूप गरजेचा आहे. तर प्लीज माझा हा व्हिडिओ नक्की बघा. जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा, कारण ह्याच्या व्यतिरिक्त पण खूपशे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण दिलेले आहे. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.